दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 18 जून 2025 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं जे उजनी धरण आहे ते झपाट्यानं भरतंय. आता ते जवळपास 55% उपयुक्त पाणी पातळीत भरले आणि त्याची वाटचाल ही उपयुक्त पाण्याच्या टक्केवारीच्या 60कडे सुरू आहे आणि येणारी पाण्याची आवक जी आहे दौंडजवळून ती 18,000 क्युसेक इतकी आहे. कालच्यापेक्षा हा विसर्ग थोडा कमी झालेला आहे, कारण काल घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यातला पाऊस थोडा मंदावला होता. मात्र अद्यापही हवामान खात्यानं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. दरम्यान उजनी धरणात जे पाण्याचा साठा एकूण आहे तो 92.99 TMC इतका आहे. उपयुक्त पाणी हे 29.33 TMC इतकं आहे. काल उजनीवर पावसाची नोंद नाही आहे. या पावसाळा हंगामात उजनीवर 67 मिलीमीटर पाऊस 1 जूनपासून पडलेला आहे. मात्र मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला किंवा मान्सूनपूर्व पाऊस पडला तो 255 मिलीमीटर इतका होता. त्यामुळे उजनी धरण हे मेच्या मध्यालाच जूनच्या मध्यालाच उपयुक्त पाणी पातळीत 50% भरलेलं आहे. म्हणजे जास्त झालं तर 55% हे धरण गेलेलं आहे. दरम्यान उजनी धरणातला येणारी पाण्याची आवक आणि पाणी साठा पाहता हे धरण लवकरच 100 गाठेल टक्केवारीची असं दिसतंय. कारण जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला घाटमाथा आणि भीमाखोरे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे पाहता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी पंढरपूरला आषाढी यात्रा भरते आहे. त्यामुळे प्रशासन आता आषाढी यात्रेबरोबरच उजनीच्या पाण्याचं नियोजनही करत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पंढरपूरला पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं होतं की जेव्हा पाणी सोडण्याची वेळ येईल किंवा उजनी धरण भरेल आणि पाणी सोडावं लागेल त्याचं नियोजन आम्ही करतो. याबाबतच्या बैठका सुरू आहेत. पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद. बघा, शेवटी कसं आहे की जर खूप जास्त पाऊस आला आणि उजनीमध्ये एवढा जास्त पाणी भरला की आम्हाला खाली पाणी सोडावे लागेल. मग जे वालवणच्या एरिया तो तर कमी होईलच. किती तरीसुद्धा तुम्ही प्लॅनिंग करून खाली पाणी सोडला तरीसुद्धा त्याच्या पण खाली पण पाणी सोडण्याची तुमची एक कपॅसिटी आहे. त्यापेक्षा जास्त तुम्ही सोडू शकणार नाही. त्यानंतर तुमच्या वालवणच्या पण एरिया कमी होईल. म्हणून आम्हाला ते पूर्ण जे एरिया आहे तिथे कुठला काहीतरी करून ते कॉर्डन ऑफ करावे लागेल आणि काहीतरी सिस्टम सेट करावे लागेल. त्यासाठी म्हणूनच मी सांगितलं की मी आणि खांडेकर साहेब उद्या आम्ही बसणार की हे जे पाणी कसं आम्ही काय प्लॅनिंग करू शकतो की त्या परिस्थितीच निर्माण नाही झाली पाहिजे. दुसरा अशा जर झाला तर त्यासाठी काय करावे लागेल ते माझी आणि SP साहेबांची ती चर्चा फ्रायडेला होणार आहे. ते पण फ्रायडेला शुक्रवारीला येणार आहे की त्या परिस्थितीमध्ये काय करावे लागेल तो पण आमच्या एक हे चर्चाचा भाग आहे. त्यासाठी